नमस्कार मित्रांनो, मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंगला मावशी आणि पंकजही रेवाला हाताला धरून घराबाहेर काढतात. तर रेवा ही भयंकर चिडते आणि आडानी बाई, तू माझ्याशी असे वागू शकत नाही असे मंगलाला ती धमकी देते. तेव्हा लगेच पंकजला राग येतो आणि पंकज म्हणतो की काय ग, कुणाला आडानी म्हणतेस तू? ती जरी आडानी असली ना तरी तिला चांगली माणुसकी कळते, चांगले बोलायचे समजते. व्यवहार सुद्धा तिला कसं करायचं तो समजतो. तुझ्यासारखी माणूसधनी नाही ती. तेव्हा मंगला चिडते आणि मंगला म्हणत असते की मला रट्टे पण चांगले देता येतात, म्हणून मंगला तिच्यावर हात उगारते. पंकज म्हणतो की दे, चांगली एक ठेवून दे. तेव्हा लगेच रेवा मात्र हसायला लागते आणि त्या दोघांना म्हणत असते की मला तर तुमच्याकडे बघून खूप हसायला येते, कारण सिरियसली या ड्रेसमध्ये तुम्ही जोकरच दिसतात. तर लगेच पंकजला राग येतो. आणि जोकर कुणाला म्हणतेस ग? कपड्यावर जाऊ नको. कपड्यावरून समजत नाही की आतला माणूस जोकर आहे की राजा. आणि तुझंच उदाहरण घे ना, हिरोईन सारखे कपडे घालून मिरवत असते पण आतमधून एक नंबरची व्हिलन आहे तू. तेव्हा लगेच रेवाला राग येतो आणि रेवा लगेच पंकजला म्हणते की जो माणूस दारू पिऊन बायकोला त्रास देण्याचा प्रयत्न करतो त्याने का मला सांगावे की मी व्हिलन आहे की दुसरी कोणी? तेव्हा लगेच पंकज म्हणतो की जो माणूस दारू पिऊन स्वतःच्याच बायकोला त्रास देतो तो फक्त स्वतःच्याच बायकोला देतो, तुझ्यासारखा दुसऱ्याचा नवरा हिसकवण्याचा प्रयत्न करत नसतो. आणि हिमतीचं काय घेऊन बसली ग? आमच्या चाळीतल्या लोकांची हिंमतीला दाखवायलाच हवी. तेव्हा मंगला मावशी आपल्या बांगड्या मागे करते आणि तिच्यावर चांगली धावून जाणार असते. तेव्हा रेवा मात्र इंग्लिशमध्ये काहीतरी बोलत असते. मंगला म्हणते की काय ग, इंग्लिशमध्ये काय शिवे देतेस मला? आमच्या रमाला तू इतका त्रास दिला. चाळीतल्या बायकांना मी जर गोळा केले तर एक बायकाला सांगितले की सर्व बायकाही तुला पाट्यावर ठेसून तुझी चटणी करतील, त्यामुळे तू आमच्या घराच्या जवळपास सुद्धा येण्याचा प्रयत्न करू नको. रेवा म्हणत असते की अशा धमक्या मला तू देऊ नकोस. तेव्हा लगेच मंगला मावशी म्हणत असते की आम्ही तुला धमकी देऊ शकत नाही ग, तू तर आमच्या रमाच्या मंगळसूत्रामध्ये हात घालते आणि यापुढे जर अशी वागली तर माझीशी गाठ आहे तुझी. पंकज लगेच मंगलाला खुणावतो आणि मंगला लगेच जोराची अशी मिठी रेवाला मारते. पंकज म्हणत असते की चांगली आवळतीला आणि हिच्या बरगड्याच मोडल्या पाहिजे. तेव्हा मंगला मावशी म्हणत असते की काय ग, आठवले का? तेव्हा लगेच चाळीतल्या ज्या सर्व बायका रेवाला मिठी मारण्यासाठी आलेल्या असतात तो क्षण तिला आठवतो आणि रेवाचा खूप असा घाबरल्यासारखा चेहरा होतो. मंगला मावशी म्हणते असते की तुला आता आठवले असेल आणि परत जर रमाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर चाळीतल्या सर्व बायकांना गोळा करेल आणि तुला कडकडून अशा मिठी मारायला सांगेल. तेव्हा मंगला मावशी, चंपी, गंपी या सर्वांना आवाज देऊ लागते. रेवा लगेच तेथून घाबरून पळ काढते. तर मंगला मावशी आणि पंकज सुद्धा रेवाच्या मागे पळत असतात. त्यानंतर इकडे अक्षय आणि रमा रूममध्ये असतात आणि तो रमाचे हात आपल्या हातात घेतो आणि दोन वेण्या, तू माझी चूक झाली ना, मला मान्य आहे, पण माझ्याशी बोल. आणि तू म्हणून तो रमाचे हात धरतो आणि आपल्या तोंडात मारून घेत असतो. रमा म्हणते की अहो काय करता हे सर्व तुम्ही? तेव्हा लगेच अक्षय म्हणत असतो की अगं मला ज्या वेदना होतात तू माझ्याशी बोलत नाही, त्यामुळे हा त्रास माझ्यापुढे काहीच नाही. तेव्हा मात्र रमा म्हणत असते की बाकीच्या सर्व गोष्टी तुम्ही मला सांगत होतात, मग ती गोष्ट माझ्यापासून का लपवलीस? आणि रेवा तर मला कायम म्हणत असायची की तुला काही माहिती नाही काही गोष्टी, परंतु मी तेव्हा तर तिच्याबरोबर खूप भांडायचे आणि मी तिला गर्वाने सांगायचे की मला सर्व काही माहिती आहे, ते माझ्यापासून काहीच लपवत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, रेवाने मला घरातून बाहेर काढण्यासाठी किती कट कारस्थान केली, पण मी तिच्याबरोबर कायम भांडायचे. इतक्या दिवस घरामध्ये काय चालले होते हे तुम्हाला माहिती आहे का? ऑफिसमध्ये असताना मी रेवाला चॅलेंज दिले होते, तेव्हा ते चॅलेंज काय होते हे रमा अक्षयला सांगते. तेव्हा मी तिला ताटमानेने म्हटले होते की तू माझ्या नवऱ्याला मिळून दाखव आणि त्यामध्ये तू जर जिंकलीस तर तुला दृष्ट काढेन आणि हारलीस तर तुझी धिंड काढील. तेव्हा मात्र रेवाने ते चॅलेंज अगदी सहजपणे स्वीकारलं होतं आणि आत्ता मला समजते की रेवाने ते चॅलेंज इतक्या सहजपणे का स्वीकारले ते, कारण तिला माहिती होते की तुमच्या मनामध्ये असे ती बोलता बोलताच रडायला लागते. अक्षय म्हणतो की रमा प्लीज रडू नको ग, म्हणून त्याने रमाचा चेहरा आपल्या हातामध्ये धरलेला असतो. रमा म्हणते की नाही, आता मला रडायला सुद्धा येत नाही आणि अक्षयचे हात ती बाजूला झिडकारते. रमा म्हणते की मी नाही रडत, तुम्ही इथून जा, मला तुमच्या प्रेमाबद्दल शंका नाही, शंका आहे फक्त माझ्या योग्यतेबद्दल आणि एक गोष्ट माझ्यापासून ठरून लपवण्यात आली त्याबद्दल मला शंका आहे.
आहे. सगळ्यांना ती गोष्ट माहिती होती, फक्त मला त्या गोष्टीबद्दल माहिती नव्हती, म्हणून तो प्रश्न मला पडतोच ना, का मलाच का माहिती नव्हते. तेवढा तो प्रश्न हक्काने मी तुम्हाला विचारू शकते ना, कारण तो हक्क मला आहेच. आणि तुम्ही मला का सांगितले नसेल, का लपवले माझ्यापासून. आणि जितका राग मला तुमच्या वागण्याचा येतो, तितकाच राग मला माझ्या अडाणीपणाचा सुद्धा येतो. आणि आरशात बघायची सुद्धा मला लाज वाटते. त्यामुळे रमा ही अक्षयला तिथून जायला सांगते. अक्षय म्हणतो की ठीक आहे, आत्ता जातो मी इथून, पण जोपर्यंत तुम्हाला माफ करत नाही तोपर्यंत मी इथे येतच राहणार. तू स्वतःची काळजी घे, असे बोलून तो रमाकडे बघून रडतच असतो आणि तेथून तो निघून गेलेला असतो. रमा सुद्धा खूप रडत असते आणि आपले मणिमंगळसूत्र हातामध्ये घेऊन तिला अक्षयची खूप अशी आठवण येत असते. त्यानंतर इकडे रेवा ही आपल्या आईकडे हॉटेलवरच आलेली असते आणि रमा अक्षयमध्ये जे काही झाले ते तिने आईला पूर्ण सांगितलेले असते. तेव्हा रेवाची आई म्हणत असते की अगं, ती रमा बघ साधी 2 वेण्या घालते, पण अक्षयला किती प्रेमाने तिने मिळवलेस. आणि पुरुषांना असे चांगले फॅशन आणि हिल्स सँडल घालून नसते मिळवता येत. आणि त्या रमाने 2 वेण्यांनी मात्र त्या अक्षयला बांधून ठेवले. रेवाला तर खूपच राग येतो आणि ती आपल्या आईवर भयंकर चिडते. रेवा म्हणते की तुला नेमकं काय म्हणायचे, त्या रमासारख्या 2 वेण्या बांधून मी सुद्धा तेथेच बसू का. तेव्हा कावेरी म्हणते की नाही अगं, आणि आता मास्टर प्लॅन खेळायचा, असे बोलून ती आपल्या एका मैत्रिणीला फोन करते. आणि माझ्या मुलीचं लग्न ठरलेले आहे, मुलाचं नाव मात्र हे सांगत नाही. आणि अक्षरावरून त्याचं पहिलं नाव हे चालू होतं आणि नावावरून त्याचं हे आडनाव सुरू होतं म पासून. आणि मुलाचं नाव हे सरप्राईज आहे, त्यामुळे तुम्ही लगेच कॅम्पेन स्टार्ट करा की मिलेनियर राजाध्यक्ष यांच्या मुलीचं लग्न आहे जानेवारीमध्ये, त्यामुळे आत्तापासूनच गाजावाजा व्हायला हवा. आणि मुलगा कोण आहे ते तुम्ही शोधा, अशी न्यूज तुम्ही पेपरमध्ये द्या, म्हणून ती लगेच फोन ठेवते. तर रेवाला खूप आनंद होत असतो आणि रेवाची आई रेवाला म्हणत असते की पुढे आपल्याला जाऊन काय करायचे काय नाही त्याची सुरुवात ही आत्तापासूनच सुरुवात व्हायला हवी. तर रेवाला खूप आनंद होतो आणि ती लगेच आपल्या आईला प्रेमाने मिठी मारते. त्यानंतर इकडे रमा ही एकटीच बसलेली असते आणि जेव्हा आद्याच्या लग्नाच्या वेळीच त्या मुलीने रेवाच्या हातावर अक्षय हे नाव लिहिलेले असते आणि अक्षयने ते नाव पुसण्यासाठी सांगितलेले असते. आणि रेवा अक्षय नावाची ती चिठ्ठी ही रेवा गोळा करत असते आणि तेव्हा ती रमाला म्हणत असते की दुसऱ्याच्या वस्तू हिसकवण्याची तुला सवयच लागलेली आहे. हे सर्व शंतीला आठवतात आणि ती रडत असते. तेव्हा लगेच रमा मनात म्हणत असते त्यांच्या मनामध्ये खरंच मला केव्हाही जागा नव्हती. त्यानंतर इकडे अक्षय सुद्धा रमाचाच विचार करत असतो. रमा तू खूप चुकीचे समजते मला, माझ्या मनात फक्त तुझीच जागा आहे. आणि तो रमाची आठवण येत असल्यामुळे तिची साडी घेतो आणि साडीला कवटाळून झोपी गेलेला असतो. तेव्हा मात्र रेवा ही अक्षयच्या रूममध्ये येते आणि अक्षयला मिठी मारून ती अक्षयच्या अगदी जवळ आलेली असते. तेव्हा लगेच अक्षयला वाटतं की रमाच आली असणार. अक्षयला आनंद होतो आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आलेले असते. तो म्हणत असतो की मला माहिती होते की तू नक्की येशील, म्हणजे त्याला असे वाटते की रमा आली की काय. तेव्हा रेवाला मात्र खूप आनंद होतो. अक्षयने तिच्या हाताला स्पर्श केल्यामुळे ती पूर्ण अशी भारावून गेलेली असते. आणि अक्षय, मला माहिती होते की तुझ्या मनामध्ये मी सुद्धा आहे अजून सुद्धा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षय हा रमाकडे जायला निघलेला असतो. पार्वती आजी विचारते की अरे अक्षय कुठे निघालास. तेव्हा अक्षय म्हणतो की आई आजी, मी ठरवून टाकले, जोपर्यंत रमा मला माफ करत नाही तोपर्यंत मी तिच्या दाराजवळच बसून राहणार. पार्वती आजी म्हणते की तू मूर्ख आहेस का, पुरुष आहे तू, पुरुषांच्या हातून अशा चुका होतच असतात. तू काही चुकीचं वागला असे काही वाटत नाही, कारण एक मुलगी तुला आवडली, तू तिला प्रपोज केले आणि ते तू तिला नाही सांगितले, यात काय झाले इतके. आणि नाही सांगितले तू तिला म्हणून काही आभाळ कोसळले का. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून काही साध्य तर होणार नाही ना. पण ह्या अडाणी मुलींना त्याबद्दल काहीच समजत नाही. आणि काय गरज आहे तुला तिला सॉरी बोलायचे, तिच्या इतकं मागे पुढे करायची. आणि जेव्हा ती घरी येईल ना तेव्हा ती तुझ्यावर हक्क गाजवेल आणि असे करून ती तुला गिल्टी वाटायला लावेल आणि तुला नंतर फूटवर ढकलायचे. आणि या घरामध्ये आल्यानंतर घरावर सुद्धा जास्त हक्क ती आणखीन दाखवेल. तेव्हा अक्षय म्हणतो की हक्क हे तिच्या हक्काचं घर आहे, मग तिने हक्क नाही गाजवायचा, मग कोणी गाजवायचा. तर
तर आजी म्हणते की तिचे जर तुझ्यावर खरं प्रेम असते तर तिने तुला माफ केलेच असते, पण तिने तुला माफ केलेच नाही म्हणून ती तुझ्याबरोबर नक्की खेळते आणि तुला तर मी जे काही सांगितले ते पटणार नाही, त्यामुळे तुझ्याबरोबर बोलून काहीही उपयोग होणार नाही आणि तुला जायचे तर तू जाऊ शकतो. म्हणून आजीला लगेच ठसका लागतो. तर अक्षय घाबरतो आणि तिला पाणी पिण्यासाठी देतो. तेव्हा मात्र लगेच आजी म्हणत असते की अरे जा तू तिकडे, माझ्यापेक्षा तुला तिची जास्त काळजी आहे, निदान अग्नी देण्यासाठी तरी येशील ना. अक्षय म्हणतो की आजी हे काय बोलतेस तू, आणि थांब. लगेच अक्षय डॉक्टरांना फोन लावतो. त्यानंतर इकडे रमा ही कांदा चिरत असते आणि तिला ते रेवाचे सर्व बोलणे आठवत असते आणि त्या कांदा कापण्याकडे तिचे लक्ष नसते, पूर्ण बोट हे कापलेले असते. तेवढ्यात मंगला मावशी येते आणि रमाचे ते बोट कापलेले पाहून ती कावेरीला आवाज देते आणि कावेरी धावत येते आणि रमा हे काय करून ठेवले, पूर्ण बोट कापले तुझे. तेव्हा रमा म्हणते की मला इतक्याने काही फरक पडत नाही आणि त्राससुद्धा होत नाही. तर कावेरी लगेच रमावर ओरडते आणि मूर्खासारखी बडबड करत असते. तर रमा लगेच रागाने आतमध्ये निघून जाते. त्यानंतर इकडे डॉक्टर आलेले असतात, पार्वती आजीला चेक करतात आणि हा पॅनिक अटॅक आहे, यांना काही स्ट्रेस आहे का असे विचारतात. तेव्हा अक्षय म्हणतो की हो. अक्षय म्हणतो की माझ्यामुळेच त्यांना हा त्रास झाला. तेव्हा डॉक्टर सांगतात की त्यांना खरंच काही त्रास आणखीन जास्त देऊ नका आणि त्यांच्या मनासारखं जरासं थोडं वागा, त्यांचा विचार करा, त्यांच्या वयाचा विचार करा. तेव्हा लगेच अक्षय हो बोलतो. त्यानंतर डॉक्टर निघून गेल्यानंतर लगेच पार्वती आजी म्हणते की अरे अक्षय थांबशील ना माझ्याजवळ, मला तुझ्या हाताने काहीतरी खाऊशी वाटते. तेव्हा अक्षय पार्वती आजीचा विचार करतो आणि खुश होऊन हो बोलतो. परंतु रमासाठी तो नाराजच असतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय हा शशिकांतला म्हणत असतो की मी माझ्या बायकोसाठी झुरतो, तिची काळजी करतो, कारण माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून. आज आजीची तब्येत बरी नव्हती म्हणून मी तिच्याकडे गेलो नाही, पण उद्यापासून मी नक्की परत दररोज रमाकडे जाणार. जोपर्यंत रमा मला माफ करत नाही तोपर्यंत मी तिच्याकडे जातच राहणार. त्यानंतर इकडे रमासुद्धा ही गॅसजवळ दूध तापवत असते आणि तिचे सगळं लक्ष हे अक्षयच्या आठवणीकडे असते आणि गॅसजवळ एक कापड पडलेले असते, ते कापड पूर्ण गॅसवर पेट घेते आणि रमाचे मात्र लक्षच नसते. तर कावेरी हे सर्व बघते आणि कावेरीला खूप मोठासा धक्का बसतो. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.